नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 2 जुलै. आपण आजपासून पुढील 5 दिवसाचा अंदाज म्हणजे 5 तारखेपर्यंतचा अंदाज, हवामान अंदाज पाहणार आहोत. 1 तारीख ते 5 तारीख. अ, त्याचबरोबर आज अंदाज नाही तर राज्यातील पाऊस आपण समजून घेऊ. मित्रांनो, अंदाज सांगणे, पाऊस समजून घेणे, राज्याची प्राकृतिक रचना ही लक्षात असणे, समजून घेणे हे खूप महत्वाचे आहे. नुसत्या टीव्ही पुढे बसून गप्पा मारणे म्हणजे अंदाज नाही, हे लक्षात घ्या. तर राज्यातील पाऊस समजून घेताना पश्चिम घाट हा आपल्या महाराष्ट्राच्या पर्जन्यमानावर जबरदस्त परिणाम करणारा घटक आहे. एक स्वतंत्र प्राकृतिक विभाग आहे. काल मी त्याच्या संदर्भातल्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी पुण्याला जो पाऊस असतो, पुण्याच्या पश्चिम भागाला, तो पुण्यात नसतो, लक्षात घ्या. महाबळेश्वरला जो पाऊस असतो तो वाईला नसतो. म्हणजे हे सर्व घाटाच्या कोकणाच्या किनारपट्टी भागात पावसाचे ऍक्टिव्हिटीज होत आहेत. इथून जी ढग उचलले जाणार आहेत तर मित्रांनो ते पूर्व विदर्भात जाऊन पडणार आहे. यामध्ये सातत्याने उत्तर पूर्व विदर्भापेक्षा दक्षिण पूर्व विदर्भात चांगल्या पावसाच्या नोंदी होतील. या मधला जो पेस आहे, ज्याला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो, सातत्याने या प्रदेशात विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पाऊस होईल. फार मोठ्या पावसाच्या ढगफुटी सदृश्य नोंदी पुढील 5 दिवसात या भागात दिसणार नाहीत. मित्रांनो, हे आपण समजून घेऊ वेगवेगळ्या मॉडेलनुसार. हे ECMWF मॉडेल आहे. या मॉडेलने सुद्धा मित्रांनो जबरदस्त मुंबईसह घाटमाथ्यावर आणि घाटावर जबरदस्त पावसाची नोंदी दाखवलेल्या. आपण छत्रपती संभाजीनगरचा विभाग समजून घेऊ. या भागात सुद्धा मित्रांनो या मॉडेलने पावसाची नोंदी दाखवलेल्या आहेत. पूर्व विदर्भात सुद्धा या ठिकाणी चांगले दाखवलेले आहेत, लक्षात घ्या. अकोला, अमरावती या भागात चांगल्या पावसाची नोंदी दाखवलेल्या आहेत. मित्रांनो, नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी यांनी चांगल्या नोंदी दाखवलेल्या आहेत. म्हणजे ढगफुटी सदृश्य पाऊस, अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होईल. या मॉडेलने मित्रांनो सोलापूर, लातूर, धाराशिव या पट्ट्यात, दक्षिण पट्ट्यात कमी, बीड पासून खाली पाऊस हा कमी होताना दिसतोय. इंदापूर असेल, पंढरपूर असेल, जत असेल, छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चांगला पाऊस असेल, दक्षिण भागाकडे कमी असेल. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील 5 दिवसाचा अंदाज आपण राज्यातला पाहू. कशा पद्धतीने हे भारतीय हवामान विभागामार्फत आणि सर्वच मॉडेल याला दुजोरा देत आहेत. मित्रांनो, या ठिकाणी जो रेड कलर तुम्हाला दिसत आहे हा दक्षिण कोकणाचा भाग आहे. या ठिकाणी रेड झोन आहे. रत्नागिरी जिल्हा आहे तो. त्यानंतर मुंबईसह ठाणे, पालघर वगैरे जिल्ह्यात सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे. या ठिकाणी मित्रांनो येलो अलर्ट आहे. 1 तारखेचा अंदाज आहे हा. इकडं ऑरेंज अलर्ट आहे. म्हणजे हे सर्व पाहता राज्याच्या बहुतांश भागात हा येलो अलर्ट आहे 1 तारखेला, आणि तो आपण अनुभवला. फार काही पावसाच्या नोंदी राज्याच्या इतर भागात झालेल्या नाहीत. हा 2 जुलैचा पहा. 2 जुलैमध्ये सुद्धा अंतर्गत महाराष्ट्रात येलो अलर्ट आहे. मित्रांनो, इकडं पुणे आणि वगैरे भागात, अहिल्यानगरच्या काही परिसरात रेड अलर्ट दिलेला आहे. इकडं उत्तर ठाणे वगैरे जिल्ह्यामध्ये मित्रांनो या भागात आपल्याला पावसाचा रेड अलर्ट आहे. कोकणात या ठिकाणी कमी दाखवलेला आहे 2 तारखेला, म्हणजे आज. त्यानंतर 3 तारीख आपण पाहू. 3 तारीख जर पाहिली मित्रांनो तर मुंबईसह ठाणे, नाशिक, पुणे या भागात रेड अलर्ट दाखवलेला आहे 3 तारखेला. आणि या पार्श्वभूमीवर मित्रांनो मुंबईतल्या शाळा कॉलेजला सुद्धा काही अंशी सुट्टी दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला ग्रीन कलर दिसत आहे. सॉरी, या ग्रीन कलर मध्ये मित्रांनो निश्चित पावसाच्या कमी नोंदी होतील, हलक्या नोंदी होतील. इकडे उत्तरेकडे मित्रांनो अकोला, अमरावती या भागात चांगल्या पावसाच्या नोंदी दाखवलेल्या आहेत. ऑरेंज अलर्ट आहे. बाकी सॉरी, येलो कलर आहे, म्हणजे येलो अलर्ट आहे. म्हणजे फार येलो. आणि या याच्यामध्ये 3 तारखेला सुद्धा पूर्व विदर्भात सुद्धा कमी पावसाच्या नोंदी दाखवलेल्या आहेत. 4 तारीख घेऊ मित्रांनो आपण. 4 तारीखला कायम त्यांनी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या भागात मित्रांनो पावसाच्या नोंदी दाखवलेल्या आहेत. पुणे पश्चिम भागात पावसाच्या नोंदी दाखवलेल्या आहेत. इतरत्र ग्रीन कलर आहे, म्हणजे कुठला अलर्ट आहे. त्यामुळे मित्रांनो थोडस या ग्रीन भागावर चिंतेचे ढग आहेत, हे लक्षात घ्या. ढग आहेत, हलक्या पावसाच्या नोंदी होतील, परंतु फार मोठा पाऊस या भागात तरी सध्या या मॉडेलकडून आपल्याला दिसत नाही. काही अंशी मित्रांनो जो पूर्व मराठवाडा आहे या मराठवाड्यात यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणीकडे पावसाच्या नोंदी होताना दिसतील, परंतु त्याही फार काही नसतील. हे 4 तारखेचं. आणि मित्रांनो शेवटचं 5 तारखेचं पाहू. 5 तारखेला संपूर्ण
कोकण किनारपट्टी, घाटमाथा ऑरेंज अलर्ट आहे. अ, तुरळक तालुक्यामध्ये मित्रांनो इथं रेड अलर्ट दिलेला आहे आणि बहुतांश महाराष्ट्राचा भाग ग्रीन मध्ये आहे. म्हणजे तिथं कुठलाही अलर्ट नाही. पाऊस होईल, ढगाळ वातावरण राहील, हलक्या पावसाच्या नोंदी होतील. यामध्ये मित्रांनो अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव हे सर्व पट्टा आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा हा सर्व भाग आहे. अगदी लगेच नंदुरबार, धुळेपर्यंत सुद्धा 5 जुलैपर्यंत मित्रांनो या ठिकाणी पाऊस राहील आणि पूर्व विदर्भात पाऊस राहील. हा सर्व अंदाज लक्षात घ्या, हा पाऊस समजून घ्या. यासाठी आपल्या महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. मित्रांनो, या वर्षीचं एक वैशिष्ट्य असणार आहे. ज्या ठिकाणी भात शेती आहे, धान पेरलं जातं, धान उगवलं जातं, अशा प्रदेशात पावसाच्या नोंदी निश्चित जास्त होतील. तरी पण नेहमीपेक्षा त्या ठिकाणी सुद्धा कमीच पाऊस असणार आहे. एवढं या व्हिडिओचा सारांश लक्षात घ्या आणि आपल्या शेती पिकाचं नियोजन करा. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.